MPSC परीक्षेच्या तयारीमध्ये विज्ञान हा एक असा विषय आहे जिथे योग्य अभ्यास केला तर पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. आणि त्यातही आज आपण अशा एका टॉपिकबद्दल बोलणार आहोत जो प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे जीवनसत्व. हा एक टॉपिक जरी तुम्ही पक्का केलात तरी तुमचे काही मार्क्स हमखास पक्के होतात. चला सुरुवातच करूया एका प्रश्नाने जो MPSC मध्ये विचारला जाण्याची दाट शक्यता असते. पेलाग्रा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आठवतंय का? ह्या एका प्रश्नातच दडलंय की आयोगाला ह्या टॉपिकमधनं नेमकं काय अपेक्षित आहे. मी जीवनसत्वांना MPSCचा हुकमी एक्का असं म्हणतो. का माहितीये? कारण यावरचे प्रश्न एकदम सरळ आणि थेट असतात. जर तुम्हाला माहिती असेल तर तुमचा मार्क कुठेच जाणार नाही. त्यामुळे हा टॉपिक म्हणजे एक प्रकारे हक्काच्या गुणांची खात्रीच आहे. बरं, तर मग सगळ्यात आधी हे जीवनसत्व म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी सूक्ष्म पोषक द्रव्ये आहेत जी आपल्या शरीराला अगदी थोड्या प्रमाणात लागतात, पण त्यांच्याशिवाय आपलं शरीर नीट कामच करू शकत नाही. शरीराची वाढ असो, ऊर्जा निर्माण करणं असो किंवा आजारांशी लढण्याची ताकद असो, सगळं काही या जीवनसत्वांवर अवलंबून असतं. आता आपण येऊया या टॉपिकच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे जीवनसत्वांचं वर्गीकरण. आणि हे वर्गीकरण त्यांच्या विद्राव्यतेनुसार, म्हणजे ते कशात विरघळतात यावर अवलंबून आहे. हा फरक जर तुम्हाला समजला तर समजून जा की अर्धी लढाई तुम्ही जिंकलात. बघा, हा फरक खूपच इंटरेस्टिंग आहे. जी जीवनसत्वे पाण्यात विरघळतात म्हणजे B आणि C, ती शरीरात साठवली जात नाहीत. जास्तीची झाली की लघवी वाटे सरळ बाहेर, म्हणूनच त्यांची कमतरता आपल्याला लवकर जाणवते. याच्या उलट जी मेदात किंवा चरबीत विरघळतात म्हणजे A, D, E आणि K, ती आपल्या शरीरातल्या चरबीमध्ये साठवून ठेवली जातात. त्यामुळे त्यांची कमतरता लगेच दिसून येत नाही, पण हो, ती जास्त प्रमाणात घेतली गेली तर विषारी ठरू शकतात. तर हे आहेत ते दोन गट: मेदात विरघळणारी A, D, E आणि K आणि पाण्यात विरघळणारी B कॉम्प्लेक्स आणि C. हे वर्गीकरण डोक्यात अगदी पक्क बसून ठेवा. आता आपण एकेका जीवनसत्वाला जवळून ओळखूया. चला तर मग आता प्रत्येक महत्त्वाच्या जीवनसत्वाची जणू काही कुंडलीच मांडूया. त्याचं रासायनिक नाव काय आहे, ते कमी पडलं तर कोणता आजार होतो आणि परीक्षेत त्यावर नेमकं काय विचारलं जातं, हे सगळं आता आपण पाहणार आहोत. सुरुवात करूया जीवनसत्व A पासून. याचं रासायनिक नाव आहे रेटिनॉल. हे नाव लक्षात ठेवायला सोपं आहे कारण ते आपल्या डोळ्यातल्या रेटिना या भागाशी संबंधित आहे. दृष्टीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे आणि याच्या कमतरतेमुळे होणारा रातांधळेपणा हा आजार तर आयोगाचा अगदी आवडता प्रश्न आहे. आता B कॉम्प्लेक्स गटात बरीच जीवनसत्व आहेत, पण परीक्षेसाठी B1 म्हणजेच थायमिन आणि B3 म्हणजेच नायसिन हे खूप महत्त्वाचे आहेत. थायमिनच्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो आणि नायसिनच्या कमतरतेमुळे, आठवला का आपला पहिला प्रश्न? बरोबर, पेलाग्रा हा आजार होतो. ब गटातले खास जीवनसत्व आहे B12. याचं नाव आहे सायनोकोबालामिन. याच्या नावातच एक गंमत दडली आहे, कोबाल. आणि MPSCने बरोबर याच मुद्द्यावर प्रश्न विचारला होता की असं कोणतं जीवनसत्व आहे ज्यात कोबाल्ट हे मूलद्रव्य आढळतं. तर लक्षात ठेवा, ते आहे B12. आपल्या सगळ्यांचं आवडतं लिंबू, संत्री, आवळा यांसारख्या आंबट फळांमधून मिळणारं जीवनसत्व C म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड. हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखलं जातं आणि याच्या कमतरतेमुळे स्कर्वी नावाचा आजार होतो, ज्यात हिरड्यांमधून रक्त येतं. हा सुद्धा आयोगाचा एक नेहमीचा प्रश्न आहे. सनशाईन व्हिटॅमिन म्हणून ओळखलं जाणारं जीवनसत्व D, ज्याचं शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल. आपली त्वचा सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे जीवनसत्व तयार करते. हे आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण ते शरीरात कॅल्शियम शोषायला मदत करतं. लहान मुलांमध्ये याची कमतरता असेल तर त्यांना मूडदूस हा आजार होतो. आणि आता शेवटची दोन, जीवनसत्व E, ज्याला टोकोफेरॉल म्हणतात, हे प्रजनन आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जीवनसत्व K म्हणजेच फायलोक्विनोन. याचं फक्त एक काम जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे: रक्त गोठवणे. कुठे जखम झाली की रक्त थांबतं ना, ते याच जीवनसत्वामुळे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढी सगळी रासायनिक नावं आणि आजार लक्षात कसे ठेवायचे? काळजी करू नका. आता आपण अशा काही सोप्या आणि स्मार्ट ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे ही सगळी माहिती तुमच्या कायमची लक्षात राहील. मेधात विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? त्यासाठी फक्त एक सोपा शब्द लक्षात ठेवा: A, D, E, K. म्हणजे A, D, E आणि K.
झालं, उरलेली बी आणि सी पाण्यात विरघळणारी आहेत. आहे की नाही सोपं? आता रासायनिक नावांची गंमत बघा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा. रथ एक टॉफी. यातल्या प्रत्येक अक्षरावरून एका जीवनसत्वाचं नाव सुरू होतं. बघा, र म्हणजे रेटिनॉल ए, थ म्हणजे थायमिन बी, ए म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड सी, क म्हणजे कॅल्सिफेरॉल डी, टॉ म्हणजे टोकोफेरॉल ई आणि फी म्हणजे फायलोक्विनॉन. एका वाक्यात सगळी नावं पाठ. तसंच कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांसाठी सुद्धा एक ट्रिक आहे. वाक्य आहे, रवे सारेवर. र म्हणजे रातांधळेपणा ए, वे म्हणजे बेरीबेरी बी, सा म्हणजे स्कर्वी सी, रे म्हणजे रिकेट्स डी, व म्हणजे वांसपणा ई आणि शेवटचा र म्हणजे रक्त न गोठणे के. ह्या ट्रिक्स वापरल्या की तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. चला आता ही ट्रिक वापरून बघूया. MPSCने विचारलेला प्रश्न आहे, रेटिनॉल हे कोणत्या विटामिनचे रासायनिक नाव आहे? लगेच आपली ट्रिक आठवा. रथ एक टॉफी. र वरून रेटिनॉल, जे पहिल्याच क्रमांकावर आहे, म्हणजे उत्तर आहे जीवनसत्व ए. बघा किती पटकन उत्तर मिळालं. आणखी एक प्रश्न बघूया. स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आता दुसरी ट्रिक आठवा. रवे सारेवर. सा वरून स्कर्वी, जे तिसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे उत्तर आहे जीवनसत्व सी. या ट्रिक्स म्हणजे परीक्षेसाठी एक वरदानच आहेत, नाही का? चला तर मग आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची उजळणी करूया. या संपूर्ण चर्चेतून परीक्षेसाठी नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे ते पाहूया. फक्त हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. पहिलं, वर्गीकरण. मेदात विरघळणारे ADEK आणि पाण्यात विरघळणारे BC. दुसरं, प्रत्येक जीवनसत्वाचं रासायनिक नाव आणि त्याच्यामुळे होणारा आजार. तिसरं, आपल्या 2 सोप्या ट्रिक्स, रथ एक टॉफी आणि रवे सारे वर. आणि चौथं, 2 खास गोष्टी, B12 मध्ये कोबाल्ट असतं आणि K रक्त गोठवण्यासाठी लागतं. बस एवढं केलं की तुमचा या टॉपिकवरचा एकही मार्क जाणार नाही. आणि जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही परीक्षेचा अभ्यास तर करताय, पण तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी तुमच्या आहारात ही सगळी जीवनसत्व आहेत का? कारण लक्षात ठेवा, उत्तम आरोग्य हीच यशस्वी तयारीची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.